पवित्र पाण्यावरती अनेकांच्या उपजीविका उद्योग व्यवसाय अवलंबून आहे। प्रामुख्याने याच तीर्थक्षेत्री कुंभमेळा देखील भरतो। आपल्या सर्वांना जीवनदायी देणारी आणि आपलं जीवन मंगलमय आणि कल्याणकारी करणारी हीच आपली माता सध्या प्रचंड प्रमाणात दूषित होत आहे। तिच्यावरती अत्यंत चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण होत आहे। उद्योग व्यवसायातील काही बलाढ्य लोकांनी आपल्या स्वतःच्या उपजीविकेसाठी आपल्या कंपनीचे दूषित पाणी गंगा मैयामध्ये सोडून दिला, अपवित्र करण्याचा मानस केलाय। सध्या गोदावरी मातेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। हे बघितल्यानंतर हृदय हेलावतं। या पवित्र गंगा गोदावरी नदीला संपूर्ण विश्वामध्ये तीर्थ म्हणून राशन केलं जातं। त्याच नदीचं पाणी आज आम्हाला पिण्यासाठी भीतीदायक त्रासदायक ठरत आहे। नदीचं प्रदूषण वाढल्यामुळे या पाण्याच्या जीवितास आणि शेती व्यवसायात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत आणि होऊ शकता आणि त्या झाल्या आहेत। अशा या गंगा गोदावरी नदीचा प्रदूषण थांबवा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रामकुंडमध्ये उतरून आंदोलन करण्यात आलंय। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गोदावरी स्वच्छ झालीच पाहिजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो अशा घोषणा देखील मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आल्या। यावेळी नाशिक शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून माननीय राज साहेबांची संकल्पना आणि त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही रामकुंड पंचवटी येथे आज नाशिक महापालिकेच्या धिक्कार असो, महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो, कारण यांनी गोदावरी माता पवित्र, वालदेवी, दारणा, नंदिनी या चारही नद्या प्रदूषण मुक्त होत नाही, करत नाहीत। भ्रष्ट कारभार या महापालिकेत चालू आहे। जे एसटीपी प्लांट आहे ते एसटीपी प्लांट कार्यान्वित नाही, त्याच्यातून कोणती प्रक्रिया न करता पाणी सोडलं जातं। अधिकारी आणि ठेकेदार संगणमताने पैसे खातात वर्षानुवर्षापासून। हे काही पुढाऱ्यांचे एसटीपी प्लांट आहेत आणि आज लाज वाटते की या नाशिक महापालिकेत म्हणजे क्षेत्रामध्ये आमदार भारतीय जनता पार्टीचे, सत्ता भारतीय जनता पार्टीची, केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ता असताना या नद्या आज सिंहस्थ 2027 ला येतोय, आजही काही काम केलं जात नाही। साबरमती जाऊन बघा, अहमदाबादला जशी पंतप्रधानांनी नदी केली आहे साबरमती, तशी गोदावरी करावी, दारणा करावी, नंदिनी करावी, तरच या ठिकाणी लाखो साधू संत या ठिकाणी येणार आहेत। हे पाणी पिण्याजोगं झालं पाहिजे। काल आम्ही 28 आखाड्यांमध्ये साधू संतांकडे गेलो, सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की यावर कोणी लक्ष देत नाही आणि या ठिकाणी पाणी स्वच्छ होत नाही। हे पिण्याजोगं पाणी झालं पाहिजे असं साधू संतांचं सुद्धा म्हणणं आहे, जनतेचं म्हणणं आहे। नाशिक टुडे न्यूज नाशिक।